हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण खूपच सुंदर असं कमळ फुलाचा वर्क बनवत आहोत. बघू शकता इथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि तुम्हाला जे साईज हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता. ब्लाऊजवर खूप सुंदर दिसतं. इथं मी डार्क मार्किंग करून घेत आहे, ज्या करून वर्क करताना कुठलाही प्रॉब्लेम नाही यावा म्हणून. काही दिवस आपले व्हिडिओ नाही आले कारण माझा आवाज बसला होता, त्याच्यामुळं मला रेकॉर्डिंग करता येत नव्हती आवाजाची. तर इथं बघू शकता तुम्ही सिल्क धागे घेतलेले आहे. तुम्ही कुठलाही धागा यूज करू शकता. माझ्याकडे धागे होते पिंक आणि येल्लो, पण मी येल्लो नाही घेणार आहे. येल्लोच्या जागेवर मी ग्रीन धागा वापरणार आहे, जे आपल्या कमळच्या फुलाच्या पानांसाठी. तर इथं घेतलेले आहेत मी शुगर बीट्स आणि आरीवर्कची जी सुई असते, जे 8 नंबर सुई आहे आपली आरीवर्कची, तीच घेतलेली आहे मी. तर इथं आपण सगळ्यात पहिला आता एक कुंदन घेणार आहोत. कुठल्याही कलरचं कुंदन घेतलं तरी चालेल. इथं बघू शकता मी कुंदन घेतलेले आहे आणि जे B7000 ग्लो आहे त्याने व्यवस्थित चिपकून घेणार आहे मी याला. कुंदन चिपकल्याच्या नंतर 5 मिनिट आपल्याला ठेवायचं आहे, ज्या करून ते व्यवस्थित चिपकेल. वर्क करताना काही प्रॉब्लेम नाही येणार. इथं बघू शकता व्यवस्थित लावून घेऊन मी 5 मिनिट ठेवलं होतं, ज्या करून आपला कुंदनचा गम आहे तो चिपकून जाईल आणि वर्क करताना प्रॉब्लेम नाही येणार. इथं मी घेतलेला आहे पॉलिस्टर थ्रेड आहे, गोल्डन थ्रेड, आणि निडलमध्ये शुगर बीट्स लोड करून घेतलेले आहेत. 2-2 शुगर बीट्स टाकून पूर्ण जे आहे आपलं जे कमळ आहे त्याला आपण आउटलाईन करून घेणार आहोत. तुम्ही इथं कुंदन नाही लावलं तरी चालेल, डायरेक्ट पण लोडिंग करू शकता, पण मी इथं कुंदन लावलं आहे की जिथं सुंदर दिसेल ते. पूर्ण आउटलाईन करून घेऊया आपण. तुम्ही व्हिडिओ बघत राहा.
तर इथं बघू शकता कमळाच्या फुलाला पूर्ण आपण आउटलाईन करून घेतलेले आहे शुगर बीट्सनी. तिथं व्यवस्थित नॉट देऊन मी धागा पॅक करणार आहे. तर आपण सिल्क धाग्याचा वर्क करणार आहोत. आता इथं घेतलेला आहे मी राणी कलरचा सिल्क धागा. तर जे शुगर बीटची निडल होती ती मी साईडला ठेवून सिल्क धाग्याची जे 2 तारची निडल आहे ते घेतलेले आहे. तुम्ही पण 2 तारची निडल यूज करा, ज्या करून तुम्हाला वर्क करताना प्रॉब्लेम नाही येणार. सिल्क धागा आपण डबल करून घेणार आहोत, ज्या करून तो धागा तुटणार नाही. इथं डबल धागा करून घेते मी. हे बघू शकता डबल केलेला आहे मी धागा. आणि व्यवस्थित इथं फुल लोडिंग पण करून घेऊ शकता तुम्ही. अलीकडच्या साईड करून पलीकडच्या साईडला टाकू शकता तुम्ही बीट्सच्या वरनं. पण मी तसं करत नाही आहे, एक साईडने करून घेणार आहे. मधल्या गॅपमध्ये जर आपण पूर्ण लोडिंग केली तर ते थोडंसं वेगळं वाटेल, त्याच्यामुळे मी अशी लोडिंग करून घेत आहे. जे साईडच्या पाकळ्या आहेत आपल्या कमळच्या, त्याला मी पूर्ण लोडिंग करून घेणार आहे व्यवस्थित. धागा जास्त खेचायचा नाही आहे, ज्या करून धागा तुटला जातो. इथं बघू शकता व्यवस्थित मी धागा खेचत आहे. सिल्क धाग्यामध्ये वर्क करताना थोडासा प्रॉब्लेम येतो, कारण तो धागा तुटण्याची शक्यता असते, म्हणून आपण जास्त खेचू शकत नाही त्याला. जेव्हा पण तुम्ही धागा घेताल दोन्ही साईडला, तेव्हा डबल टिच करायचे आहे, ज्या करून धागा निघणार नाही आहे. तुम्ही पण व्यवस्थित वर्क करा, ज्या करून फिनिशिंग येईल. कारण सिल्क धाग्याला खूपच धागा तो नाजूक असतो, त्याच्यामुळे खेचला की तुटला जातो. ते तर बघू शकता व्यवस्थित मी लोडिंग करून घेत आहे. तुम्ही व्हिडिओ बघा.
इथं बघू शकता कमळच्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि इथं मी धाग्याला नॉट लावून घेतलेला आहे. सिल्क धाग्याचा वर्क इथं मी जो राणी कलर घेतला होता तो पूर्ण केलेला आहे. इथं मी येलो कलर घेतला होता. जर तुमच्याकडं ग्रीन कलर नसेल सिल्क धाग्याचा तर तुम्ही येल्लोही घेऊ शकता, पण माझ्याकडं वर्क केलेला काही थोडा धागा राहिलेला आहे, तेच मी इथं घेतलेला आहे. तर जे आपल्याकडं हिरवा धागा आहे सिल्क धागा तो पण डबल करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित वर्क करून घ्यायचा आहे. तर इथं मी सगळे कमळचे पानं जे असतात ते बनवून घेत आहे. हा वर्क बनवून घेत आहे. तोपर्यंत तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, ज्याकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ शिकायला भेटतील आणि तुम्हाला ॲडव्हान्स वर्क करायला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर ज्यांनी कुणाला बेसिक शिकायचं असेल त्यांनी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते जाऊन नक्की बघायचे आहेत, ज्याकरून तुम्हाला बेसिक शिकायला प्रॉब्लेम नाही होणार. आणि ॲडव्हान्सचे पण आपले भरपूर व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत, ते पण जाऊन नक्की बघा आपल्या आयडीला. आणि आता इथनं पुढे आपले भरपूर काही वर्क येणार आहेत ॲडव्हान्सचे. 3D वर्क आहेत भरपूर सारे, तर ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथं बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं कमळ तयार होत आहे. पूर्ण कमळ तयार झाल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसत आहे. आजचा वर्क तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही मला सांगा. आवडला का तुम्हाला आजचा वर्क? आणि तुम्हीही बनवा आणि सांगा तुमचा वर्क कसा झाला.